हॅलो. नमस्कार, मी ग्रंथा चव्हाण. आपल्या सर्व मराठी माणसांचे आराध्य दैवत असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवरायांना मानाचा मुजरा करते. जे छत्रपती शिवराय हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा असे अत्यंत अभिमानाने आणि तितक्याच समर्थ आत्मविश्वासाने साऱ्या जगाला सांगत होते. होय, साऱ्या जगाला. कारण आपल्याला माहीत असेल, ज्यावेळी हे हिंदवी स्वराज्य गिळायला आलेला अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला, तेव्हा ही बातमी लंडनच्या वृत्तपत्रात छापून आली होती असे म्हणतात. आणि इतकंच नव्हे तर आमचा हा राजा इतका महान आणि त्याची परकीय आक्रमकांच्या मनात भीती इतकी प्रचंड होती की जेव्हा छत्रपती शिवराय आग्र्याच्या कैदेत अडकले, तेव्हा गोव्याच्या पोर्तुगीजांनी पोर्तुगालमधील आपल्या राजाला कळवले की छत्रपती शिवराय औरंगजेब बादशाहच्या तावडीत सापडून आता सुटू शकत नाही. मात्र पत्र पोर्तुगालला पोहोचण्यापूर्वीच छत्रपती शिवराय राजगडावर पोहोचले. त्या विचाराला पुन्हा दुसरे पत्र पाठवून गोष्टी स्पष्ट कराव्या लागल्या होत्या. हे हिंदवी स्वराज्य व्हावे असं म्हणताना छत्रपती शिवरायांच्या मनात आपल्या हिंदू धर्माबद्दल, हिंदू संस्कृतीबद्दल केवळ आदरच नव्हता, तर प्रचंड अभिमानही होता. आणि ही हिंदू संस्कृती उत्तरोत्तर अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. स्वतः छत्रपती शिवरायांचे नाव हे शिवनेरीच्या शिवाई देवीच्या नावावरून ठेवले होते. छत्रपती शिवरायांचे बालपण हे जिजाऊ साहेबांनी रामायण आणि महाभारत, जो आपल्या हिंदू धर्माचा खराखुरा इतिहास आहे, यातून घडवले होते. आपल्या हिंदू धर्माला आणि हिंदू संस्कृतीमध्ये अभिप्रेत असलेली वागणूक छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना मिळत होती. स्त्री ही मराठ्यांची देवरातली देवता आहे, तिच्या पदरालाही धक्का लागला तर गय केली जाणार नाही असे सांगून स्वराज्यातील माहेरवाशी स्त्रीशी बदमत करणाऱ्या बाबाजी भिकाजी गुजर पाटलाचा चौरंगा करून त्याला परत त्याच्या गावात पाठवून दिले होते. इतकंच नव्हे तर शत्रूच्या गोटातील लूट म्हणून आणलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा योग्य तो सन्मान करून परत पाठवून दिले होते. स्वराज्यामध्ये स्त्रियांचा सन्मान फक्त स्वराज्याच्या भूमीवर राखला जातो असं नाही, तर वेगवेगळ्या भूमीवर पण सर्व स्त्रियांची योग्य ती काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना छत्रपती शिवरायांनी त्यांच्या सर्व सरदार आणि मावळ्यांना दिलेल्या होत्या. अशा आपल्या शिवरायांच्या जीवनातून आपण सर्वांनी प्रेरणा करून आपला हिंदू धर्म, आपली हिंदू संस्कृती याबद्दल केवळ अभिमानच न बाळगता आपल्या कृतीतून, आचरणातून, आपल्या परिवारजनांच्याही आचरणात आणून येणाऱ्या पिढीकडे अत्यंत सुदृढ स्थितीमध्ये हस्तांतरित करण्याचा संकल्प करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. धन्यवाद. खूपच सुंदर ग्रंथा, खरोखर छान पाठांतर केले आणि ते सुद्धा मराठी. खरंच कौतुक आहे. उच्चार सुद्धा छान होते आणि भाषणाचा कंटेंट जो होता तोही अतिशय समर्पक. सगळ्यांनी यातून बोध घ्यावा. ग्रंथा खूप छान आणि पॅरेंट्सचं, पालकांचं सुद्धा खूप कौतुक.